महावितरण विभागीय कार्यालयात फ्री चार्जिंग प्रकरण, कार्यकारी अभियंता मगर यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप। बार्शी येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्या कार्यालयातील विजेवर चार्ज केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणाबाबत जनता न्यूज महाराष्ट्रनं बातमी प्रकाशित करून 24 तास उलटले असतानाही विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता मगर यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विभागीय कार्यालयाच्या परिसरातच चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्या कार्यालयातील विजेवर चार्ज केल्या जात असल्याचं दिसत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। एकीकडे स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत। अनेकांना हजारो रुपयांचे बिल भरावे लागत असताना दुसरीकडे कार्यालयातील विजेचा वापर खासगी वाहनांसाठी केला जात असल्याचा आरोप होत असल्यानं महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या संदर्भात कार्यकारी अभियंता मगर यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे कार्यालयातील विजेचा वापर खासगी वाहनांसाठी केला जात असेल तर हा नियमबाह्य प्रकार नाही का, असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे। दरम्यान या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे।